उपवासाच्या दिवशी ना चटपटीत आणि झटपट होणारे हे फ्रेंच फ्राईज तुम्ही एकदा तरी नक्की बनवून पहा। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे ना मी 3 बटाटे घेतले। कढईमध्ये ना 1 तांब्या पाणी टाकायचं आणि त्याच्यामध्ये ना आपले 3 बटाटे टाकायचे। बटाटे ना जास्त काही उकळून घ्यायची गरज नाही, फक्त नॉर्मल असे फ्राय होईपर्यंत कोमट पाण्यामध्येच उकळून घ्यायचे व्यवस्थित। नंतर आहे ना बटाटे काढून स्वच्छ असे पुसून घ्यायचे, व्यवस्थित पुसून घ्यायचे। तुम्ही ना या पद्धतीने जर एकदा फ्रेंच फ्राईज बनवलं ना, खरं सांगते बनवायला फक्त 2 ते 3 मिनटं लागतात आणि खायला ते एवढं चविष्ट लागतं ना, तर तुम्ही नेहमी हेच बनवाल। आणि आपल्या मुलांना आहे ना बाहेरचं काहीतरी खायला देण्यापेक्षा आहे ना तुम्ही जर या पद्धतीचं करून दिलं ना चटपटीत आणि झटपट होणारं, तर ते मुलांनाही खूप आवडतं। तर त्याच्यासाठी ना आता इथं मी बटाट्याची व्यवस्थित साल काढून फ्रेंच फ्राईजसारखे बटाट्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले व्यवस्थित। इथं कढईमध्ये मी तेल ठेवलं होतं, तेल जास्त गरम होऊ द्यायचं नाही। तेलामध्ये ना सगळे फ्रेंच फ्राईज टाकून दिले आणि आता 3 ते 4 मिनटं व्यवस्थित असे मंद आचेवरती फ्रेंच फ्राईज व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे। आता तुम्ही ना या पद्धतीने जर बनवलं ना, तर खरंच सांगते याची चव आहे ना खूप भन्नाट लागते। तर आता आहे ना फ्रेंच फ्राईज व्यवस्थित फ्राय झाले होते, तर त्याच्यामध्ये ना अर्धा चमचा तिखट टाकलं आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं आणि याला आहे ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। खरं सांगते तुम्ही ना एकदा तरी या पद्धतीने नक्की बनवून बघा, तुम्हाला आहे ना खूप आवडेल।